Hello students, today we'll discuss the next part of some basic concepts of chemistry. In last part we discussed laws of chemical combination. त्याच्यामध्ये 5 laws आपण स्टडी केलं आणि क्वेश्चन सुद्धा स्टडी केलं बेस्ड ऑन इट. ठीक आहे, विचारायचे खूप चान्सेस आहेत तिथं. नेक्स्ट नाव 7 फंडामेंटल बेसिक युनिट्स. ठीक आहे ना, 7 फंडामेंटल युनिट्स कुठले आहेत? मीटर, किलोमीटर, किलोग्राम, सेकंड, केल्विन, मोल, एम्पियर, बरोबर आहे ना, कॅन्डेला. These are the 7 is fundamental units. आता हेच युनिट्स यूज करून अदर युनिट्स डिराईव्ह केले जातात. हे नोन आहे तुम्हाला, त्याला डिराईव्ड युनिट्स म्हणतो आपण. जसं की डेन्सिटी आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. हे करायचं आहे तुम्हाला, एक वे सांगतोय, बरोबर आहे ना. डेन्सिटी इज इक्वल टू काय आहे? मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. करेक्ट. मासचं युनिट काय आहे? किलोग्राम. एसआय युनिट. करेक्ट. डेन्सिटीचं युनिट काय आहे? मीटर क्यूब. मग व्हॉल्यूमचं युनिट. ठीक आहे ना. मग डेन्सिटीचं युनिट काय होईल? किलोग्राम पर मीटर क्यूब. दिस इज द युनिट ऑफ डेन्सिटी. विच युनिट? एसआय युनिट. करेक्ट. त्याच्यावरनं व्हॉल्यूमचं युनिट तुम्ही फाइंड आउट करू शकता, बरोबर आहे ना. कशावरनं व्हॉल्यूमचं युनिट फाइंड आउट करू शकता? लेंथवरनं. व्हॉल्यूम इज इक्वल टू लेंथ क्यूब इज इक्वल टू मीटर क्यूब. एरिया एरिया इज इक्वल टू एल स्क्वेअर इज इक्वल टू मीटर स्क्वेअर. तसं काय अदर युनिटसुद्धा तुम्हाला डिराईव्ह करता येतात, बरोबर आहे ना. मग हे युनिटसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. एखादी युनिट तुम्हाला डायरेक्टली विचारू शकतात. क्लिअर? ठीक आहे. नेक्स्ट वन, ॲटॉमिक मास. मोस्ट इम्पॉर्टंट टर्म्स आहेत ह्या. आता ॲटॉमिक मास जो आहे त्याच्यामध्ये एक रेफरन्स यूज केला जातो, व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज कार्बन 12. कार्बन 12 हा रेफरन्स यूज केला जातो, स्टँडर्ड यूज केला जातो. आणि रिलेटिव्ह मास जो आहे विथ धिस कार्बन 12 फाइंड आउट केलं जातं, बरोबर आहे ना. मी ॲटॉमिक मास ऑफ एन एलिमेंट इज डिफाईन्ड ॲज ॲक्च्युली ना, ॲटमचा मास म्हणजेच ॲटॉमिक मास असतो. पण तो रिलेटिव्ह टू दी कार्बन 12 घेतला जातो, करेक्ट ना. ॲटॉमिक मास ऑफ एन एलिमेंट इज डिफाईन्ड ॲज द ॲव्हरेज रिलेटिव्ह मास ऑफ एन ॲटम ऑफ एन एलिमेंट as compared to 1/12th mass of an atom of carbon 12 atoms. तुम्हाला स्टँडर्ड विचारलं जाऊ शकतं आहे, आलं लक्षात? ठीक आहे. 1/12th मास ऑफ एन ॲटम ऑफ कार्बन, करेक्ट ना. ठीक आहे. येस. ॲटॉमिक मास युनिट पण विचारलं जाऊ शकतं तुम्हाला, करेक्ट. व्हॉट इज ॲटॉमिक मास युनिट? Atomic mass unit, 1 atomic mass unit is equal to 1/12 into mass of carbon atom, carbon 12, बरोबर आहे ना. मग 1 atomic mass unit किती असतं? 1.66 into 10 to the power minus 24 ग्रॅम, करेक्ट ना. येस, हे नोन असलं पाहिजे तुम्हाला. 1 atomic mass unit is equal to, मग जो काय ॲटमचा मास दिला जातो, आता सपोज हेलियम आहे, हेलियमचा मास किती आहे? 4 आहे. 4 कसं लिहितो आपण? 4 ॲटॉमिक मास युनिट लिहितो, ॲटॉमिक मास युनिट, किंवा त्यालाच काय लिहितो आपण? युनिफाईड मास, यू लिहितो, करेक्ट ना. ठीक आहे. आणि हाच यू काय आहे? एकतर ॲटॉमिक मास म्हणा किंवा काय मोलिक्युलर. जनरली मोलिक्यूल म्हणलं तर मोलिक्युलर मास घेतो आपण, बट ॲटॉमिक माससुद्धा यूज करू शकतो आपण इन टर्म्स ऑफ मोलिक्युलर मास. हे नोन आहे तुम्हाला, करेक्ट ना. ठीक आहे. 4U असतं. म्हणजेच काय की बाबा एक ॲटमचा मास, हेलियमचा मास किती असतो? 4 युनिफाईड मास, करेक्ट आहे का? येस. हे ॲटॉमिक मासचं युनिट आहे. आणि ग्रॅममध्ये जर घेतला, 1 मोलसाठी जर घेतला आपण, 1 मोलसाठी 1 मोल हेलियम इज इक्वल टू किती असतो? 4 ग्रॅम, बरोबर आहे ना. येस. मोलार मास म्हणतो त्याला आपण, मोलार मास, समजतंय? ठीक आहे. इज इक्वल टू किती? 4 ग्रॅम पर मोल. येते लक्षात हे, बरोबर आहे ना. मग ॲटॉमिक मास युनिटचं ग्रॅममध्ये सुद्धा कन्व्हर्जन करू शकता. एका ॲटमचं कन्व्हर्जन ग्रॅममध्ये सुद्धा करू शकता तुम्ही. ठीक आहे. येस. मास ऑफ हेलियम ॲटम इन ग्राम कसं कराल? 4 into 1.66 into 10 to the power minus 24. It is very, very small, very small.
ठीक आहे ना. ओके, म्हणून आपण ॲटमचा मास जो आहे, एका ॲटमचा मास स्टडी करत नाही, तर काय करतो आपण, मोलार मास स्टडी करतो. कशामध्ये, ग्रॅम पर मोल, एका मोलसाठी. ओके, म्हणून अमाऊंट ऑफ सबस्टन्स जो आहे, ओके, त्याचं युनिट काय आहे, एस आय युनिट. एस आय युनिट ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज इक्वल टू काय आहे, मोल. समजतंय ना. ओके, आणि 1 मोल हे पुढे घेऊया आपण. हे समजलं तुम्हाला. ॲटॉमिक मास युनिटचं कन्व्हर्जन करता आलं पाहिजे. सपोज तुम्हाला असं म्हणलं, हाऊ मेनी ॲटम्स आर देअर, हाऊ मेनी ॲटम्स ऑफ हेलियम प्रेझेंट इन 52U. युनिफाईड मास आहे, किती दिलेला आहे, 52U दिलेला आहे. मग किती हेलियम ॲटम्स असतील त्याच्यामध्ये, ॲज यू नो दॅट 1 ॲटम ऑफ हेलियम इज इक्वल टू काय, 4U युनिफाईड मास. करेक्ट ना. ओके, आणि गिवन किती आहे, 52 आहे. इज इक्वल टू हाऊ मेनी हेलियम ॲटम्स, इज इक्वल टू काय कराल तुम्ही, 1 × 52 डिवायडेड बाय 4 कराल. इट मीन्स 13 ओके हेलियम ॲटम्स. इम्पॉर्टंट आहे ना, समजलं का. ओके, नेक्स्ट बघा, कॅल्क्युलेशन ऑफ ॲटॉमिक वेट. ओके, एक्सपेरिमेंटल मेथड आहे, त्याला डुलॉंग्स अँड पेटीस मेथड म्हणतो आपण. ॲटॉमिक वेट ओके इंटू स्पेसिफिक हीट इज इक्वल टू 6.4. हे अप्रॉक्सिमेट आहे, म्हणजे अप्रॉक्सिमेट ॲटॉमिक वेट जो आहे डुलॉंग अँड पेटिट्स लॉनुसार, बरोबर आहे ना, 6.4 डिवायडेड बाय स्पेसिफिक हीट आहे अप्रॉक्सिमेट. ओके, आणि ॲज यू नो दॅट इक्वॅलंट वेट इज इक्वल टू काय, ॲटॉमिक वेट डिवायडेड बाय व्हॅलन्सी. हे नोन आहे तुम्हाला. इक्वॅलंट वेट इज इक्वल टू ॲटॉमिक वेट म्हणजेच मास डिवायडेड बाय व्हॅलन्सी. ओके, मग त्याच्यावरनं व्हॅलन्सी फाइंड आउट करू शकतो ना आपण. व्हॅलन्सी म्हणजेच N. येतं लक्षात हे. ठीक आहे, ॲटॉमिक वेट डिवायडेड बाय इक्वॅलंट वेट. करेक्ट, मग ॲटॉमिक वेट इज इक्वल टू इक्वॅलंट वेट इंटू व्हॅलन्सी. करेक्ट, म्हणजेच काय, ॲटॉमिक वेट इज इक्वल टू इक्वॅलंट वेट इंटू काय कराल, N कराल. N म्हणजेच काय असणार आहे, तिथं व्हॅलन्सी असणार आहे. समजतं हे. एक एक्सपेरिमेंटल मेथड आहे. सपोज तुम्हाला स्पेसिफिक हीट जर दिलेली असेल, तर स्पेसिफिक हीटवरनं तुम्ही काय करू शकता, त्याचा ॲटॉमिक वेट फाइंड आउट करू शकता. अगोदर ॲप्रॉक्सिमेट ॲटॉमिक वेट फाइंड आउट करा. ओके, त्याच्यानंतर मग ॲटॉमिक वेट फाइंड आउट करा. येतं हे लक्षात. ठीक आहे. सपोज एक प्रॉब्लेम बघूया आपण ह्याच्यावरती. ठीक आहे ना. ओके, डुलॉंग पेटिट्स लॉवरती. ठीक आहे ना. Take down the problem. Specific heat of solid. Specific heat of solid element. ठीक है, is 0.1 calorie per gram per degree. Sorry, calorie per gram degree Celsius. And its equivalent weight ठीक है, equivalent weight किती आहे, is 31.8. its exact atomic weight is एक्झॅक्ट ॲटॉमिक वेट विचारले. ऑप्शन ए आहे 35.8, बी आहे 63.6, सी आहे 31.8 आणि डी आहे 95.4. आता एक्झॅक्ट ॲटॉमिक वेट कसं फाइंड आउट करणार. स्पेसिफिक हीट दिलं, इक्वॅलंट मास दिलेला आहे. करेक्ट, युझिंग स्पेसिफिक हीट यू कॅन कॅल्क्युलेट इट नाव. करेक्ट, त्याच मेथडनं कॅल्क्युलेट करायचं आहे. ॲप्रॉक्स ॲटॉमिक वेट इज इक्वल टू काय असणार आहे, ॲप्रॉक्स ॲटॉमिक वेट इज इक्वल टू ओके काय आहे 6.4. करेक्ट, ते ॲप्रॉक्स आहे ना 6.4 डिवायडेड बाय 0.1. 0.1 काय आहे, स्पेसिफिक हीट. करेक्ट, म्हणजे किती येईल, 64 येईल. 64 येतं लक्षात हे. ठीक आहे.
मग इक्वॅलंट वेट गिवन आहे, व्हॅलन्सी फाइंड आउट करू शकता ना इक्वॅलंट वेटवरनं तुम्ही. आता व्हॅलन्सी इज इक्वल टू ॲटॉमिक वेट 64 डिवायडेड बाय 31.8, म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती येईल व्हॅलन्सी? 2 येईल. समजतंय ना, व्हॅलन्सी किती होते? अप्रॉक्सिमेटली 2 येते. मग तुम्ही फाइंड आउट करू शकता आता एक्झॅक्ट ॲटॉमिक वेट. ॲटॉमिक वेट इज इक्वल टू ओके एन इंटू इक्वॅलंट वेट. इक्वॅलंट वेट इज इक्वल टू एन किती? 2, व्हॅलन्सी 2 आली, इंटू इक्वॅलंट वेट आहे 31.8 इज इक्वल टू 63.6 येईल. बरोबर आहे ना, 63.6 आहे का इथं? म्हणजे तुम्हाला अगोदर अप्रॉक्स ॲटॉमिक वेट फाइंड आउट करावं लागेल, त्याच्यानंतर मग त्याच्यावरनं व्हॅलन्सी फाइंड आउट करावं लागेल, अँड देन एक्झॅक्ट ॲटॉमिक वेट. एक्झॅक्ट, ठीक आहे. येस, व्हॅलन्सी तुम्हाला अप्रॉक्सिमेट घेता आली पाहिजे, फ्रॅक्शनमध्ये नाही. ओके, ठीक आहे. हे रिगार्डिंग काय झालं? डुलॉंग अँड पेटिट्स लॉ. केलं नसेल तर करा, IMP आहे, ठीक आहे. मॉलिक्युलर मास. आता मॉलिक्यूलचा मास म्हणजे मॉलिक्युलर मास असतो, बरोबर आहे ना. एका मॉलिक्यूलचा मास म्हणजे मॉलिक्युलर मास, ठीक आहे. त्याच्यानंतर मॉलिक्युलर मास आणि फॉर्म्युला मास कसं कॅल्क्युलेट करतो आपण? मॉलिक्युलर मास अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेट करत राहायचं कंटिन्यू, जसं की NaCl आहे. NaClचा मॉलिक्युलर, हां इथं फॉर्म्युला मास घेतो आपण NaClसाठी, करेक्ट आहे का? ठीक आहे. एस, ग्लुकोज C6H12 ओके O6, याचा मॉलिक्युलर मास घेतो आपण. मॉलिक्युलर मास किती असतो ग्लुकोजचा? 6 × 12. 12 काय? कार्बन ॲटमचा ॲटॉमिक मास, 6 कार्बन आहेत, प्लस 12 × 1 हायड्रोजनसाठी, प्लस 6 × 16 काय येतं? 180. हे अप्रॉक्सिमेट तुम्हाला ओके ॲटॉमिक मास मॉलिक्युलर मास फाइंड आउट करता आलं पाहिजे. आणि कशामध्ये असतो मॉलिक्युलर मास? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. युनिफाईड मास किंवा ॲटॉमिक मास युनिट. आलं लक्षात? ओके, विचारलं काय? मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलर मास, आणि तोच जर ग्रॅममध्ये घेतला आपण त्याला मोलार मास म्हणतो. मोलार मास. आणि हे दोन्ही एकच असतात ग्रॅममध्ये, समजलं ना. 180 ग्रॅम पर मोल. 180 ग्रॅम पर मोल. कारण काय? ओके, मोलार मास घेते वेळेस आपण काय करतो? मोलार मास ग्रॅममध्ये घेते वेळेस इन ग्रॅम, हा कशासाठी असतो? 1 मोलसाठी असतो, फॉर 1 मोल. करेक्ट, समजते का? हे कसं करतो आपण? ग्रॅममध्ये फाइंड आउट करते वेळेस, किंवा मॉलिक्युलर मास इन ग्रॅम जर फाइंड आउट करायचं असेल तर 180 इंटू काय करतो आपण? 1.66 इंटू 10⁻⁻24 इंटू किती घेतो? 6.022 इंटू 10⁻23. करेक्ट. आणि ह्याची व्हॅल्यू किती असते? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस? इज 1. 180 इंटू वॉट? 1. समजते? हे ग्रॅम असतो आणि हा पर मोल असतो. काय आलं युनिट? 180 ग्रॅम पर मोल प्रत्येक मोलसाठी. आलं लक्षात? ॲटॉमिक मास युनिटचं ग्रॅममध्ये कन्व्हर्जन, ओके, नंबर ऑफ ॲटम्स, हे तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे इथं. दिस इज व्हेरी IMP. करेक्ट. आता इथं काही मेथड्स दिलेले आहेत टू डिटरमाइन दी ओके मॉलिक्युलर मास. त्याच्यामध्ये वेपर डेन्सिटी आहे, व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे ना. ओके, वेपर डेन्सिटी काय? मोलार मास वेपर डेन्सिटी मेथड म्हणलं आहे. मोलार मास इज इक्वल टू 2 इंटू वेपर डेन्सिटी. हे तुम्हाला एम्पेरिकल फॉर्म्युला मास एम्पेरिकल फॉर्म्युला फाइंड आउट करते वेळेस, मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करते वेळेस, बरोबर आहे ना, इम्पॉर्टंट आहे. एम्पेरिकल फॉर्म्युलासाठी नाही, पण मॉलिक्युलर फॉर्म्युलासाठी इम्पॉर्टंट आहे. हे नोन आहे तुम्हाला. वेपर डेन्सिटी जर दिलेली असेल तर मोलार मास फाइंड आउट करू शकतो आपण. करेक्ट ना. ओके, डिफ्युजन मेथड. आता डिफ्युजन मेथड जे आहे तुम्हाला स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये झालेलं आहे. R1 डिवायडेड बाय R2, रेट 1 रेट 2 इज इक्वल टू D2 डिवायडेड बाय D1. ठीक आहे. हे कुठं झालेलं आहे? स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये झालेलं. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजनुसार मोलार मास आपण फाइंड आउट केलेलं आहे, मास आपण फाइंड आउट केलेलं आहे. हे कुठं झालेलं आहे? तुम्हाला सोल्युशनमध्ये झालेलं आहे. ठीक आहे ना. ओके, 4 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण यूज करू शकतो. एक रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे, दुसरा इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट आहे, तिसरा ओके येस ऑस्मोटिक प्रेशर आहे, ओके डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आहे. ओके, हे कुठे यूज केलं आपण? सोल्युशनमध्ये, जिथं ओके मोलार मास फाइंड आउट केलं, मास ऑफ सबस्टन्स फाइंड आउट केलं, इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट फाइंड आउट केलं, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट फाइंड आउट केलं, मोलार मास ऑफ सोल्यूट फाइंड आउट केलं. समजतंय ना?
ठीक आहे. ह्या मॉडिफाईड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत आणि कोणासाठी यूज करतात, आय ची व्हॅल्यू ओके जी आहे ते कोणासाठी जनरली इलेक्ट्रोलाइटसाठी यूज होते. करेक्ट. ह्या मेथड्स आहेत टू डिटरमाइन दी मॉलिक्युलर मास. मग मॉलिक्युलर मास जर ग्रॅममध्ये घेतला तर तोच काय असतो, मोलार मास असतो. ओके. आणि जर ॲटॉमिक युनिटमध्ये, ॲटॉमिक मास युनिटमध्ये जरी घेतलं ओके तरी काय असतो, येस, बट तो एका मॉलिक्युलचा असतो. लक्षात येते. एक मोलचा मॉलिक्युलर मास जर असेल ओके तर तो किती असतो, ग्रॅम पर मोल असतो. क्लिअर ना. ठीक आहे. मोल कन्सेप्ट. ओके. मोल कन्सेप्टमध्ये ओके IMP काय सगळे फॉर्म्युलेज बरोबर आहे ना. आता मोल कन्सेप्ट तुम्ही स्टायकोमेट्रीसाठी यूज करू शकता. 1 मोल म्हणजे किती, व्हॉट इज 1 मोल, आणि मोल काय आहे, SI युनिट ऑफ सबस्टन्स, अमाउंट ऑफ सबस्टन्स. मोल इज SI unit of amount of substance. And 1 mole is equal to किती, 6.022 into 10 to the power 23 particles. करेक्ट ना. ठीक आहे. येस. आणि तो एक्झॅक्टली किती असतो 1 मोल म्हणजे ओके 12 ग्रॅम कार्बन इज इक्वल टू 1 मोल. एक स्टँडर्ड घेतलेला आहे. इज इक्वल टू 6.022 इंटू 10 टू दी पॉवर 23 कार्बन ॲटम्स. समजलं आहे ना. ठीक आहे. ग्रॅम ॲटम्स जरी म्हणलं असेल ओके तरी तो मोलच असतो. ग्रॅम मॉलिक्यूल म्हटलं तरी तो मोलच असतो. क्लिअर. सो 1 मोल इज द अमाउंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स many particles or entities as there are atoms exactly present in how much 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12. हां, आयसोटोप कुठला यूज केला जातो, कार्बन 12. आणि इक्वल टू काय असतो, अवोगॅड्रोस नंबर. बरोबर आहे ना. ॲटम्स पर मोल. नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स कसं घ्याल तुम्ही, मास ऑफ सबस्टन्स डिवायडेड बाय ओके मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स म्हणजेच काय, मोलार मास. येते का लक्षात. ठीक आहे. आणि मॉलिक्युलर मास ग्रॅममध्ये घेतला तरी चालतो. क्लिअर. 1 मोल ॲटम्स म्हणजेच काय, ग्रॅम ॲटॉमिक मास. समटाईम्स काय करतात, ग्रॅम ॲटम्स म्हणतात, ग्रॅम मॉलिक्यूल म्हणतात. तो 1 मोलचा मास असतो. लक्षात येते. येस. 6.022 इंटू 10 टू दी पॉवर 23 ॲटम्स. 1 मोल मॉलिक्युल्स म्हणजेच काय, ओके ग्रॅम मॉलिक्युलर मास. 1 मोल मॉलिक्युल्स म्हणजेच ग्रॅम मॉलिक्युलर मास म्हणजेच 1 ग्रॅम मॉलिक्यूल. करेक्ट आहे का हे. ठीक आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसं फाइंड आउट कराल, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू n इंटू अवोगॅड्रोस नंबर. समजतं. n मीन्स नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करण्यासाठी आणि नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करण्यासाठी मास डिवायडेड बाय मोलार मास डिवायडेड बाय मोलार मास. समजते का हे. ठीक आहे ना. ओके. आणि जर का व्हॉल्यूम दिलेलं असेल तुम्हाला, व्हॉल्यूम, तर काय कराल, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओके मोलार व्हॉल्यूम. कधी, ॲट STP, स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. n इज इक्वल टू V डिवायडेड बाय 22.4. बरोबर आहे का, 22.4. आणि जर का प्रेशर बारमध्ये असेल, बारमध्ये अकॉर्डिंग टू दी ओके न्यू IUPAC कन्सेप्ट, दॅट इज n इज इक्वल टू V डिवायडेड बाय 22.7. येते लक्षात. हे लिटर कशामध्ये असतं, लिटर पर मोलसाठी असतं. क्लिअर ना. आणि हे गिवन व्हॉल्यूम असतं लिटरमध्ये. हे नंबर ऑफ मोल्स झाले. करेक्ट. ठीक आहे. नंबर ऑफ ॲटम्स कसं फाइंड आउट करणार, ॲटम्स, नंबर ऑफ ॲटम्स इज इक्वल टू ॲटॉमिसिटी इंटू नंबर ऑफ मोल्स इंटू वॉट, अवोगॅड्रोस नंबर. बरोबर आहे ना. ओके. येस. करेक्ट. ह्याला रिलेट पण करू शकता तुम्ही.
करेक्ट. ठीक आहे. आता नंबर ऑफ ॲटम्सला आपण काय म्हणू शकतो, किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणा, नंबर ऑफ मॉलिक्युल्सला एन म्हणू शकतो आपण. करेक्ट. नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करण्यासाठी एन इंटू काय लागतो, अवोगॅड्रोज नंबर लागतो. करेक्ट. मग नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करण्यासाठी एन इज इक्वल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवायडेड बाय एन ए पण घेऊ शकतो ना. इट मीन्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स divided by 6.022 into 10 to the power 23. हे सुद्धा काय आहेत, नंबर ऑफ मोल्सच आहेत. करेक्ट. रिलेशन जर घेतलं आपण, ओके, 3 फॉर्म्युलेज पाहिलं. एन इज इक्वल टू मास डिवायडेड बाय मोलार मास. सेकंड फॉर्म्युला काय पाहिलं आपण, ओके, एन इज इक्वल टू, बरोबर ना, एन डिवायडेड बाय एन ए. आणि थर्ड काय पाहिलं, ओके, एन इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय 22.4. आता हे 22.4च आपण कॅरी करतोय. करेक्ट ना. ओके, तुम्हाला जर प्रॉब्लेम न्यू व्हॅल्यूनुसार विचारलं असेल, ओके, तर काय करू शकता, 22.7 घेऊ शकता. करेक्ट. ह्या तिन्हीला रिलेट पण करू शकता तुम्ही, आणि तिन्हीला रिलेट करून नवीन फॉर्म्युलेज बनवू शकता. त्याच्यामध्ये फर्स्ट, ओके, एम डिवायडेड बाय कॅपिटल एम इज इक्वल टू एन डिवायडेड बाय, ओके, एन ए. बरोबर आहे ना. ओके, मास डिवायडेड बाय मोलार मास इज इक्वल टू, ओके, एस नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिवायडेड बाय एन ए. मग ह्याच्यावरनं तुम्ही काय करू शकताय, मास दिलं असेल, मोलार मास दिलं असेल, ओके, तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करू शकताय. नंबर ऑफ मॉलिक्युल्स दिलेले असतील, मोलार मास दिलं असेल, तर मास फाइंड आउट करू शकताय. समजते का हे? ठीक आहे ना. येस. दुसरा फॉर्म्युला काय एस्टॅब्लिश कराल, ओके, मास डिवायडेड बाय मोलार मास इज इक्वल टू, ठीक आहे, व्ही डिवायडेड बाय 22.4. हा एक फॉर्म्युला एस्टॅब्लिश करू शकता. थर्ड काय फॉर्म करू शकता फॉर्म्युला, ठीक आहे, एस एन डिवायडेड बाय एन ए इज इक्वल टू, ठीक आहे, व्ही डिवायडेड बाय 22.4. घेऊ शकतो ना असं. येस, डेफिनेटली. क्लिअर. ठीक आहे, हे नोन आहे तुम्हाला आता. नेक्स्ट, कॅल्क्युलेशन ऑफ इक्वॅलंट वेट. इक्वॅलंट वेटसाठी काय फॉर्म्युलेज आहेत, ठीक आहे ना. ओके, थोडंसं रिवाईज करून घ्या हे फॉर्म्युले सगळे इक्वॅलंट वेटसाठी. करेक्ट. इक्वॅलंट वेट ऑफ मेटल इज इक्वल टू वेट ऑफ मेटल डिवायडेड बाय, ओके, एस वेट ऑफ H2 डिस्प्लेस्ड इंटू 1.008. आता हे एक्सपेरिमेंटल फॉर्म्युला आहे, बरोबर आहे ना. ओके, एस त्याच्यामध्ये हे ऑब्झर्वेशन्स आहेत म्हणू शकता तुम्ही. ऑब्झर्व करून रिप्रेझेंट केलेलं फॉर्म्युला. वेट ऑफ मेटल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ H2 इन ml डिस्प्लेस्ड ॲट स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर इंटू. आता हे H2 पण देतात, वेट ऑफ H2 डिस्प्लेस्ड म्हणतात. ओके, वेट ऑफ O2 डिस्प्लेस्ड म्हणू शकतात, वेट ऑफ Mg डिस्प्लेस्ड म्हणू शकतात, वेट ऑफ क्लोरीन डिस्प्लेस्ड म्हणू शकतात. बरोबर आहे ना. ओके, पण ॲक्च्युली आपण काय करतो, आता हे ठीक आहे की बाबा H2साठी दिलं, ओके, एस, त्याच्यानंतर ऑक्सिजनसाठी दिलं, मॅग्नेशियमसाठी दिलं, ओके, एस, आणि काय कोणासाठी बाबा क्लोरीनसाठी दिलं. ओके, हे कशावरनं देतात, तर डेफिनेटली त्याच्या इक्वॅलंट वेटवरनं दिलेले असतं. वेट ऑफ H2 डिस्प्लेस्ड म्हणजे डेफिनेटली 1 पार्ट ऑफ H2 डिस्प्लेस्ड, त्याचा इक्वॅलंट वेट किती असतो, एकच असतो. ऑक्सिजन म्हटलं की, ओके, एस, त्याचा इक्वॅलंट वेट किती असतो, 8 असतो. मग 8 पार्ट्स ऑफ ऑक्सिजन घेऊ शकता तिथं. समजते ना. मग इक्वॅलंट वेट ऑफ एलिमेंट, इक्वॅलंट वेट ऑफ एलिमेंट जर घेतलं आपण, एलिमेंट इज इक्वल टू काय असणार आहे, मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय व्हॅलन्सी. व्हॅलन्सी जसं की ॲल्युमिनियम असेल, ॲल्युमिनियम तर काय करणार, 27 डिवायडेड बाय 3 घेणार. 3 इज द व्हॅलन्सी ऑफ ॲल्युमिनियम. मॅग्नेशियम जर घ्यायचं म्हटलं तर काय, S24 डिवायडेड बाय, ओके, S2 म्हणजे किती येईल, पुढे इथं 9 येईल, इथं, ओके, S12 येईल. ओके, मग इन टर्म्स ऑफ ॲल्युमिनियम घेतलं तर 9 पार्ट्स ऑफ ॲल्युमिनियम असणार आहे. इन टर्म्स ऑफ मॅग्नेशियम घेतलं तर 12 पार्ट्स ऑफ मॅग्नेशियम असणार आहे. इन टर्म्स ऑफ ऑक्सिजन घेतलं असेल तर, ओके, S2 पार्ट्स ऑफ ऑक्सिजन असणार आहे. सॉरी, 8 पार्ट्स ऑफ ऑक्सिजन. का, कारण ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती येते, 2 येते. क्लिअर आहे. ओके, इक्वॅलंट वेट ऑफ सॉल्ट जर घेतलं आपण, इक्वॅलंट वेट ऑफ सॉल्ट, इक्वॅलंट वेट ऑफ सॉल्ट कसं घ्याल इक्वॅलंट वेट, डेफिनेटली. ओके, एस, इक्वॅलंट वेट इज इक्वल टू, ओके,
मॉलिक्युलर वेट डिवायडेड बाय काय असणार आहे डेफिनेटली ओके नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस और निगेटिव्ह चार्जेस. समजते का पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्जेस जसे की ओके फॉर एक्झाम्पल कॅल्शियम क्लोराईड आहे सॉल्ट आहे डिसोसिएट कशामध्ये होतो कॅल्शियम 2 प्लस ट्वाइस Cl मायनस किती आहे चार्ज +2 आहे किंवा चार्जेस किती आहेत टोटल बघा तुम्ही नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस किती आहेत 2 आहेत नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जेस 2 मग एकतर पॉझिटिव्ह घ्या किंवा निगेटिव्ह घ्या दोन्ही एकच येतं करेक्ट. इक्वॅलंट वेट ऑफ सॉल्ट इज इक्वल टू मोलिक्युलर वेट किती आहे याचं 40 + 71 इज इक्वल टू 111 डिवायडेड बाय वॉट 2 इज द इक्वॅलंट वेट फाइंड आउट करू शकता तुम्ही. समजलं ॲल्युमिनियम क्लोराईड आहे सपोज AlCl3 मोलिक्युलर वेट घ्याल इक्वॅलंट वेट इथंच लिहितो इक्वॅलंट वेट इज इक्वल टू मोलिक्युलर वेट कसं फाइंड आउट करणार 27 + 3 × 35.5 करेक्ट ना ओके इथं ठेवा मोलिक्युलर वेट काय आहे 27 ओके प्लस हे कॅल्क्युलेट करा तुम्ही 35.5 डिवायडेड बाय ओके इट्स बॅलन्स म्हणजे सॉरी नंबर ऑफ पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चार्जेस किती येतील 3 येतील कारण काय AlCl3ला डिसोसिएट केलं तर Al3 + 3Cl मायनस फॉर्म होतो आर यू गेटिंग ठीक आहे डिवाइड केलं की काय मिळेल तुम्हाला इक्वॅलंट वेट मिळेल ओके. रॅडिकलचा इक्वॅलंट वेट खूप इझी आहे रॅडिकल इक्वॅलंट वेट ऑफ रॅडिकल्स म्हणजे सपोज कॅल्शियम 2 प्लस असेल ठीक आहे मग इक्वॅलंट वेट काय येईल इक्वॅलंट वेट इज इक्वल टू ओके 40 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय त्याचा चार्ज जो आहे त्या चार्जनं डिवाइड कराल बरोबर ना ओके ॲल्युमिनियम 3 प्लस घेतलं आपण तर काय कराल इक्वॅलंट वेट इज इक्वल टू ओके 27 डिवायडेड बाय 3 म्हणजे चार्जनं डिवाइड कराल थोडक्यात क्लिअर आहे हे ओके. इक्वॅलंट वेट ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट कसं फाइंड आउट कराल इक्वॅलंट वेट इज इक्वल टू ओके मोलिक्युलर मास त्या सबस्टन्सचा ओके किंवा त्या ऑक्सिडायझिंग एजंटचा रिड्युसिंग एजंटचा मोलिक्युलर मास ओके नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर्ड और काय सांगू शकता नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर्ड किंवा ओके ऑरमध्येच लिहा त्याला और टोटल चेंज इन ऑक्सिडेशन नंबर बरोबर आहे का ओके जसं की MnO4 नोन आहे तुम्हाला ॲसिडिक मीडियम बेसिक मीडियम ओके एस न्यूट्रल मीडियम त्या गोष्टी नोन आहेत तुम्हाला सगळं ओके. इक्वॅलंट वेट ऑफ ॲसिडचा इक्वॅलंट वेट इथे दिलेला आहे इक्वॅलंट वेट ऑफ ॲसिड मोलिक्युलर वेट ऑफ ॲसिड डिवायडेड बाय बेसिसिटी बरोबर आहे ना ओके HCl जर असेल HClची बेसिसिटी किती असते 1 H2SO4 ची बेसिसिटी किती असते 2 H3PO4 ची बेसिसिटी किती असते 3 ओके. मग मोलार मास ठेवायचं बेसिसिटी ठेवायचं यू विल गेट दी इक्वॅलंट वेट ऑफ बेस ॲसिडिटी घ्यावं लागेल तुम्हाला इथं जसे की NaOH आहे ॲसिडिटी किती 1 कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे ॲसिडिटी किती घ्याल 2 घ्याल ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे ॲसिडिटी इज 3 एक्सेट्रा. समजलं का हे ठीक आहे रिवाइज करून घ्या सगळ्या गोष्टी. डिटर्मिनेशन ऑफ केमिकल फॉर्म्युला ओके आता केमिकल फॉर्म्युला डिटरमाइन करण्यासाठी ओके तुम्हाला बऱ्याच गोष्टी रिवाइज कराव्या लागणार आहेत. त्याच्यामध्ये इम्पेरिकल फॉर्म्युला असतो मोलिक्युलर फॉर्म्युला असतो हे बॅलन्सिंग वगैरे तुम्हाला झालेलं ऑलरेडी काय टेन्शन नाही त्याचं ठीक आहे ना ओके. बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन्स युनिटरी मेथड फॅक्टर लेबल मेथड किंवा
ABCD मेथड घेऊ शकता तुम्ही, POAC मेथड, ओके, ग्राम इक्वॅलंट मेथड. हे काय आहे, अनबॅलन्स्ड इक्वेशनसाठी आहे, ओके, आणि हे बॅलन्स्ड इक्वेशनसाठी हे कॅल्क्युलेशन आहे. फॉर बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन कॅल्क्युलेशन इज डन बाय हे दोन, अँड फॉर अनबॅलन्स्ड केमिकल इक्वेशन कॅल्क्युलेशन इज डन बाय युझिंग, करेक्ट. हे काय आहे, मोलिक्युलर फॉर्म्युला गिव्स द ॲक्च्युअल नंबर ऑफ, हे नोन आहे, नो डाऊट. ठीक आहे ना, ओके. एम्पेरिकल फॉर्म्युला फाइंड आउट करता आला पाहिजे, मोलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करता आला पाहिजे. काय रिलेशन मोलिक्युलर फॉर्म्युला आणि इम्पेरिकल फॉर्म्युलामध्ये, मोलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू एन इंटू इम्पेरिकल फॉर्म्युला आहे, वेअर एन इज एनी इंटिजर ॲज 1 2 3 कुठलाही असू शकतो, आणि एन इज इक्वल टू काय आहे, मोलार मास डिवायडेड बाय इम्पेरिकल फॉर्म्युला मास. मोलार मास आणि इम्पेरिकल फॉर्म्युला मास. मग तुम्हाला अगोदर इम्पेरिकल फॉर्म्युला फाइंड आउट करावा लागतो. एम्पेरिकल फॉर्म्युला फाइंड आउट करण्यासाठी काय काय नोन असलं पाहिजे तुम्हाला, पर्सेंटेज कंपोजिशन, दुसरं काय, ॲटॉमिक मास नोन असलं पाहिजे. त्याच्यानंतर ॲटॉमिक रेशो माहिती असलं पाहिजे, ॲटॉमिक रेशो किंवा त्यालाच रिलेटिव्ह, ओके, एस रेशो ऑफ ॲटम्स म्हणतो, रिलेटिव्ह रेशो ऑफ ॲटम्स. ठीक आहे. आणि कसं फाइंड आउट केला जातो रिलेटिव्ह रेशो ऑफ ॲटम, पर्सेंटेज कंपोजिशन डिवायडेड बाय, ओके, ॲटॉमिक मास त्या पर्टिक्युलर एलिमेंटसाठी, बरोबर आहे ना, ओके, येस. नेक्स्ट काय, सिम्पलेस्ट रेशो कसं फाइंड आउट केलं जातं, सिम्पलेस्ट रेशो, ओके. सिम्पलेस्ट रेशो इज इक्वल टू ॲटॉमिक रेशो डिवायडेड बाय काय केलं जातं, येस, स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेशो किंवा रिलेटिव्ह नंबर ऑफ ॲटम्स घेऊ शकता. आणि शेवटी काय, ओके, सिम्पलेस्ट होल नंबर रेशो. हे कधी यूज करायचं, जर का तुमचा रेशो फ्रॅक्शनमध्ये येत असेल तर, बरोबर आहे ना. त्याला राऊंड ऑफ करावं लागेल तुम्हाला, मल्टिप्लाइंग फॅक्टर यूज करावं लागेल, डिवायडिंग फॅक्टर यूज करावं लागेल टू कन्वर्ट इट इन टू द होल नंबर रेशो. करेक्ट आहे, ठीक आहे, ओके. एखादी प्रॉब्लेम बघूया बेस्ड ऑन इट ना, ओके. या प्रॉब्लेम याच्यामध्येच घेऊया आपण, ठीक आहे. इन कंपाऊंड तुम्ही फाइंड आउट करू शकता पॉज करून, 52.2% कार्बन, ठीक आहे, 13% हायड्रोजन अँड 34.8% ऑक्सिजन, बरोबर आहे ना, ओके, आर प्रेझेंट, ठीक आहे. अँड मोलिक्युलर मास ऑफ कंपाऊंड एम इज इक्वल टू 92. आता शॉर्टमध्ये लिहितो मी प्रॉब्लेम. द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज, मोलिक्युलर फॉर्म्युला इज वॉट, बघा गिवन काय आहे, कंपोजिशन, पर्सेंटेज कंपोजिशन, कार्बन किती आहे 52.2, 13 हायड्रोजन आहे, 34 काय आहे, ओके. मग अगोदर काय एलिमेंट्स लिहा, कार्बन, हायड्रोजन, ओके, ऑक्सिजन, करेक्ट. कार्बन किती आहे 52.2, हायड्रोजन आहे 13 ओके, एस वॉट 4, सॉरी 13 आहे फक्त 13, ओके. आणि ऑक्सिजन आहे, ओके, ऑक्सिजन नाही दिला, ओके, तर काय करावं लागेल, याचे ॲडिशन करून 100 मायनस ऑक्सिजन करायचं, 100 मायनस सॉरी दिस करायचं, ऑक्सिजन मिळतो. किती आहे 34.8, दिला नसेल तर मग येस त्याची ॲडिशन करा, 100 मायनस, ओके, येस, ही व्हॅल्यू करा, यू विल गेट दी पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन. हे किती असतं 100% असतं, समजलं ना हे, ओके, येस. ह्याची ॲडिशन किती आली पाहिजे 100%. आता काय फाइंड आउट कराल तुम्ही, ॲटॉमिक रेशो किंवा रिलेटिव्ह नंबर ऑफ ॲटम्स म्हणू शकताय, करेक्ट, ठीक आहे. मग थोडक्यात ते मोल्सच असतात. काय कराल, कार्बनसाठी किती दिले 52.2 दिलेला आहे, डिवायडेड बाय 12 करा. हायड्रोजन 13 दिलेला आहे, डिवाइड बाय 12 करा, सॉरी 1 करा, डिवायडेड बाय 1. मास ऑफ हायड्रोजन ॲटॉमिक मास
ऑक्सिजन 34.8 दिलेला आहे डिवायडेड बाय 16. करेक्ट ना. ठीक आहे. किती येतं हे अप्रॉक्सिमेटली येतं 4.35. दिस इज 13 and this one is what 2.175. करेक्ट. सिम्पलेस्ट रेशो कसं फाइंड आउट करायचं? स्मॉलेस्ट रेशोनं डिवाइड करायचं. तर स्मॉलेस्ट रेशो कोण आहे? 2 आहे. 2.175 आहे. 4 अप्रॉक्सिमेट घेत चला तुम्ही. ठीक आहे ना. 35 डिवायडेड बाय 2.175, 13 डिवायडेड बाय 2.175 आणि इथं 2.175 डिवायडेड बाय 2.175 इज इक्वल टू इथं 1 येणार आहे. बरोबर आहे ना. इथं अप्रॉक्सिमेटली किती येईल? 2 येईल. आणि इथं अप्रॉक्सिमेटली बघा इथं डबल आहे ना. ओके. 2 डिवाइड करा डायरेक्टली. किती येईल? 6 येईल. ठीक आहे. मग हा होल नंबरच रेशो आहे. शेवटची स्टेप यूज करायची गरज नाही. ओके. मग रेशो काय आला? 2:6:1. ठीक आहे. सिम्पलेस्ट रेशो इज 2:6:1. सिम्पलेस्ट रेशो किंवा सिम्पलेस्ट होल नंबर रेशो म्हणजेच काय असतो? इम्पेरिकल फॉर्म्युला असतो. करेक्ट. हा कोण आहे? कार्बन. दिस इज हायड्रोजन. दिस इज ऑक्सिजन. सो इम्पेरिकल फॉर्म्युला इज इक्वल टू C2H6O. C2H6O. करेक्ट. आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड आउट करण्यासाठी काय लागतं? येस, मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके. एस इज इक्वल टू एन इंटू वॉट? एम्पेरिकल फॉर्म्युला. आणि एन फाइंड आउट करण्यासाठी काय लागतो? व्हॉट इज एन? एन इज इक्वल टू मॉलिक्युलर वेट म्हणा किंवा मॉलिक्युलर मास म्हणा डिवायडेड बाय एम्पेरिकल फॉर्म्युला मास. करेक्ट. मॉलिक्युलर मास गिवन आहे तुम्हाला. किती आहे? येस, इट इज 92 डिवायडेड बाय एम्पेरिकल फॉर्म्युला मास किती येतो चेक करा. कार्बन किती? 2 × 12 किती झाले? 24 प्लस 6 30 प्लस दिस वन इज 16 इज इक्वल टू 46. करेक्ट आहे का? 30 प्लस 16 46 किती येईल? 2 येईल. मग यांची व्हॅल्यू 2 आली. ठेवा इथं. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू, समजलं ना काय करायचं? 2 × एम्पेरिकल फॉर्म्युला C2H6O. इट मीन्स मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल टू ओके C4H12O2. C4H12O2. करेक्ट. हे असं फाइंड आउट करता आलं पाहिजे आणि क्विक फाइंड आउट करता आलं पाहिजे. फास्ट विचारू शकतात ना मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि एम्पेरिकल फॉर्म्युला. समजलं बळं हे? येस. कसं फाइंड आउट करायचं ते? ओके. नेक्स्ट हे स्टेप्स आहेत कसं फाइंड आउट करायचं एम्पेरिकल फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला. ओके. आता नेक्स्ट आहे लिमिटिंग रिएजंट. बिफोर दॅट स्टायक्योमेट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टायक्योमेट्री. ठीक आहे ना. स्टायक्योमेट्रीकडे जाऊया अगोदर आपण. ओके. पर्सेंटेज कंपोजिशन येतं ना फाइंड आउट करता. ठीक आहे. स्टायक्योमेट्री पुढे घेऊया. पर्सेंटेज कंपोजिशन कसं फाइंड आउट करता तुम्ही? पर्सेंटेज कंपोजिशन ऑफ एलिमेंट इज इक्वल टू काय घ्याल तुम्ही? ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट इंटू वॉट? ॲटॉमिसिटी. त्याची ॲटॉमिसिटी माहिती असली पाहिजे. ॲटॉमिसिटी डिवायडेड बाय वॉट? टोटल मॉलिक्युलर मास किंवा मॉलिक्युलर मास म्हणू शकताय. मॉलिक्युलर मास इंटू वॉट? 100. हे पण महत्त्वाचं आहे ना. हे पण कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे पर्सेंटेज बाय मास. करेक्ट. फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय दिलेलं आहे? C2H5. ठीक आहे. OH गिवन आहे आणि प्रत्येक ॲटमचा ॲटॉमिक कंपोजिशन पर्सेंटेज कंपोजिशन फाइंड आउट करा असं जर म्हटलं. ओके. तर तुम्ही काय करणार? पर्सेंटेज कंपोजिशन, पर्सेंटेज ओके एस कंपोजिशन किंवा काय पर्सेंटेज बाय मास असं पण म्हणू शकताय. पर्सेंटेज ऑफ कार्बन इज इक्वल टू कार्बन किती आहेत? 2 आहेत. इंटू काय करणार? त्याचा ॲटॉमिक मास 2 डिवायडेड बाय टोटल मास किती येतो? मोलार मास किती येतो बघा बरं. हे
12 इंटू 2 प्लस 6 प्लस 16 46 इंटू वॉट 100. ठीक है, इट इज़ अप्रॉक्सीमेटली 52.17%. करेक्ट. पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू किती हायड्रोजन आहेत 6 आहेत 6 डिवायडेड बाय 46 इंटू वॉट 100. बरोबर आहे ना. ओके एस इज अप्रॉक्सिमेटली 13.05%. पर्सेंटेज ऑफ ओके एस कोणासाठी ऑक्सिजनसाठी इज इक्वल टू 16 डिवायडेड बाय 46 इंटू 100. ठीक आहे, इट कम्स आउट टू बी 34.78%. या तिन्हीची ॲडिशन केली तर काय होतं 100% होतं. मग हे सुद्धा पर्सेंटेज तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे ना. ओके, कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे तुम्हाला हे. ओके, आणि ह्या पर्सेंटेज कंपोजिशनवरनंच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी विचारतात. मॉलिक्युलर फॉर्म्युला, एम्पेरिकल फॉर्म्युला, ओके अँड सो ऑन. आलं लक्षात हे. तर स्टायकोमेट्री काय आहे? व्हॉट इज स्टायकोमेट्री? स्टायकोमेट्री कशाला म्हणतो आपण स्टायकोमेट्री? येस, इट इज द प्रोसेस. इझी आहे. ठीक आहे ना. ओके येस, इट इज ए प्रोसेस. एक प्रोसेस आहे ऑफ मेकिंग कॅल्क्युलेशन्स करेक्ट बेस्ड ऑन फॉर्म्युले and balanced chemical equations. बरोबर आहे ना. ठीक आहे, बघा. इट इज द प्रोसेस ऑफ मेकिंग कॅल्क्युलेशन्स बेस्ड ऑन फॉर्म्युले अँड बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन्स. एकतर फॉर्म्युले दिले असणार किंवा बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन्स, त्याच्यावरचं कॅल्क्युलेशन म्हणजे काय आहे स्टायकोमेट्री. समजतंय का? मग कोएफिशियंट्स खूप महत्त्वाचे आहेत आणि ते इक्वेशन बॅलन्स्ड असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला बॅलन्सिंग आली पाहिजे. थोडक्यात इथं काय इम्पॉर्टंट आहे? IMP बॅलन्सिंग. करेक्ट ना. ओके, आणि इवन काय आले पाहिजेत? फॉर्म्युले पण इम्पॉर्टंट आहेत. फॉर्म्युले, कंपाऊंडचे फॉर्म्युले आले पाहिजेत. बऱ्याच वेळेला काय करतात? वर्डिंगमध्ये देतात. ठीक आहे ना. हा क्वेश्चन जो असतो वर्डिंगमध्ये असतो, त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म्युलेज लिहिता आले पाहिजेत. बॅलन्स्ड इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. लक्षात येते? ठीक आहे. कशासाठी यूज करतात स्टायकोमेट्री? ओके, नोट करून ठेवा. आय थिंक तुमच्याकडे आहे हे. ओके, स्टायकोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स इन्व्हॉल्व्स काय काय? IMP आहे राईट. ओके, करेक्ट. ठीक आहे, हे लिहून द्यायची गरज नाही तुम्हाला. तसं तुम्हाला करेक्ट इक्वेशन लिहिता येतं, बॅलन्सिंग करता येतं, सगळ्या गोष्टी करता येतात. ठीक आहे ना. ओके, त्याच्यावरचे कॅल्क्युलेशन्स खूप महत्त्वाचे असतात. स्टायकोमेट्रिक कॅल्क्युलेशन्स. सपोज तुम्हाला एखादी प्रॉब्लेम दिलेला आहे. ठीक आहे ना. ओके, कुठलाही प्रॉब्लेम असेल. सपोज म्हणलं की बाबा कंबशन ऑफ okay 6 gram carbon required. Okay, how much oxygen? बरोबर आहे ना. एक स्टायकोमेट्रिक कॅल्क्युलेशन आहे ना. हाऊ मच ऑक्सिजन रिक्वायर्ड. करेक्ट. कार्बन प्लस ऑक्सिजन कंबशन केलं, कंप्लीट कंबशन, तर CO2 फॉर्म होतो ना. ओके, मग इथं 1 मोल म्हणजे 12 ग्रॅम कार्बन आहे. ओके, एस किती लागतो? 32 ग्रॅम लागतो. करेक्ट. रिक्वायर्ड म्हणले ना फक्त 32 ग्रॅम लागतो. मग 6 ग्रॅम ओके एस करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच? क्रॉस मल्टिप्लिकेशन युनिटरी मेथड म्हणतो त्याला आपण. 6 इंटू 32 डिवायडेड बाय 12 म्हणजे किती लागेल? 16 ग्रॅम लागेल. 6 ग्रॅमला 16 लागेल. स्टायकोमेट्रिक ओके कॅल्क्युलेशन म्हणतो त्याला आपण. समजते का? ठीक आहे. येस, एक प्रॉब्लेम बघा आणखी. द मास ऑफ
ओके, किंवा असं लिहा, कॅल्क्युलेट द मास ऑफ कार्बन डायऑक्साइड, ठीक है, एंड वाटर फॉर्म्ड ऑन कंप्लीट कंबशन, ठीक है, ऑफ 24 ग्राम ऑफ मिथेन. काय दिलं, नावं दिलं तुम्हाला, म्हणजे बॅलन्स्ड इक्वेशन आलं पाहिजे. ओके, कॅल्क्युलेट द मास ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर फॉर्म्ड ऑन कंप्लीट कंबशन ऑफ 24 ग्राम ऑफ मिथेन. मग मिथेनचं कंबशन लिहा अगोदर. ऑक्सिजन विच फॉर्म्स वॉट, CO2 प्लस H2O. ठीक आहे ना. ओके, बॅलन्स करा इक्वेशन. बॅलन्स्ड इक्वेशन MP आहे. कार्बन 1 आहे, हायड्रोजन 2 आहेत, सॉरी 4 आहेत, इथं 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ऑक्सिजन किती झाले, 2 + 2 4 झाले, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. समजते ना हे. ओके, आता तुम्हाला रिलेट करावं लागेल. हा 16 ग्रॅम आहे, किती सोबत रिॲक्ट होतो, 2 × 32 ग्रॅम सोबत रिॲक्ट होतो. किती फॉर्म होतो, 44 ग्रॅम. आणि इथं किती, ओके 2 × 18 ग्रॅम. बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनमध्ये ओके तुम्ही मासेस फाइंड आउट केलं पर मोल. ठीक आहे. येस, इथं पर मोल किती आहे, 16 आहे. इथं 2 मोल्स आहेत म्हणून 2 × 32 ग्रॅम म्हणजे 64 ग्रॅम. विचारले काय, हे महत्त्वाचं आहे. कॅल्क्युलेट दी मास ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. कार्बन डायऑक्साईडचा आणि वॉटरचा मास फाइंड आउट करायचा आहे. इफ मिथेन इज युज्ड 24 ग्रॅम. येते लक्षात. मग असं करायचं, 16 ग्रॅम करेस्पॉन्ड्स टू 44 ग्रॅम, देन 24 ग्रॅम करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच. करेक्ट ना. ठीक आहे. इज इक्वल टू काय कराल, 24 × 44 डिवायडेड बाय वॉट, 16. ठीक आहे. 8 काय करू शकता, डिवाइड करू शकता. 8 3 = 24, 8 2 = बरोबर आहे का. ठीक आहे. येस, 2 2 इट मीन्स 66 ग्रॅम. 24साठी ओके किती फॉर्म होतो, 66 ग्रॅम फॉर्म होतो. समजलं हे. ओके, सेम वेनं कराल आता. 16 ग्रॅम करेस्पॉन्ड्स टू ओके किती 36 ना, 2 × 36 ग्रॅम. ओके, देन 24 ग्रॅम करेस्पॉन्ड्स टू ओके हाऊ मच. समजलं का हे. येस, इज इक्वल टू 24 × 36 डिवायडेड बाय 16. 24 × 36. ठीक आहे. सेमच करा आता. ओके, 8 3 = 24, 8 2 = ठीक आहे 2 9 सॉरी 2 18 होईल ना. हां, 18 2 = 36. करेक्ट. इट मीन्स 54 ग्रॅम. करेक्ट. युनिटरी मेथड यूज केला आपण टू कॅल्क्युलेट दिस. ओके, नेक्स्ट वन, calculate the number of moles of methane required. Calculate the number of moles of methane required. ठीक है. Required to produce 66 ग्राम of carbon dioxide गैस. ठीक है, ऑन इट्स कंप्लीट कंबशन. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ मिथेन रिक्वायर्ड. आता मोल्स फाइंड आउट करायचे आहेत मिथेनचे. रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 66 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे ना. मिथेनचं सेमच कंबशनचं इक्वेशन लिहा. ओके, twice O2 which forms CO2 plus twice H2O. काय फॉर्म करायचं आहे, 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड फॉर्म करायचं आहे. ओके, मग मिथेनचे मोल्स किती लागतील असं विचारलं आहे. मग मला सांगा 1 मोल ओके प्रोड्युसेस
हाऊ मच 44 ग्रॅम. आलं लक्षात हे? ओके, मग 66 ग्रॅम प्रोड्यूस करण्यासाठी किती मोल्स? करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, काय येईल? 66 डिवायडेड बाय 44. ओके, 6 डिवायडेड बाय 4. किती येईल? 1.5 मोल्स. क्लिअर आहे ना? असे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स असू शकतात. करेक्ट, व्हॉल्यूममधले प्रॅक्टिस करावं लागेल तुम्हाला. ओके, एक प्रॉब्लेम नाही आहे. ओके, उद्याच्या लेक्चरला अजून प्रॅक्टिस करायचीच आपल्याला. लिमिटिंग अँड ओके एक्सेस रिॲक्टंट. लिमिटिंग हे पण महत्त्वाचं आहे. लिमिटिंग अँड एक्सेस रिॲक्टंट. करेक्ट. आता लिमिटिंग आणि एक्सेस काय आहे? ओके, वरती आहे मी थेरॉटिकल पॉईंट घेतले. लिमिटिंग रिएजंट आणि एक्सेस रिएजंट. बघा, हे लिमिटिंग ॲटलिस्ट वन. बघा, ओके, येस, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ॲटलिस्ट वन रिएजंट इज युजली कम्प्लिटली कन्झ्युम्ड. जो कम्प्लीट कन्झ्युम होतो ना, ओके, तो लिमिटिंग असतो. लक्षात ठेवा. इन अ केमिकल रिॲक्शन. येतं लक्षात? When it is completely consumed, the other excess reactants have nothing to react. करेक्ट ना? राहील का काय रिॲक्ट होण्यासाठी other reactantला? ओके, with and they cannot be converted into products. Okay, the substance which is used up first, okay, is the limiting reagent. जो फर्स्ट कंप्लीट होतो ना, जो फर्स्ट कंज्यूम होतो ना, दॅट इज द लिमिटिंग रिएजंट. समजतंय ना? ओके, जो कंप्लीट रिॲक्ट होतो दॅट इज द लिमिटिंग रिएजंट. असं जरी लक्षात ठेवलं तरी इनफ आहे. लक्षात येतं हे? ठीक आहे. येस, आता लिमिटिंग रिएजंट तुम्ही फाइंड आउट करू शकता इझिली. कुठलाही लिमिटिंग रिएजंट, एक्सेस रिएजंट फाइंड आउट करू शकता. जसं फॉर एक्झाम्पल, एक सिम्पल एक्झाम्पल सांगतो तुम्हाला मी. ओके, सी हियर 3 ग्रॅम कार्बन when reacts with 3 gram hydrogen gas, then methane is formed. Methane is formed. Okay, what is limiting reagent? ठीक आहे. लिमिटिंग रिएजंट काय असलं पाहिजे ह्या केसमध्ये? आता सी हियर, सपोज कार्बन when reacts with okay is twice H2 which forms what? CH4. हा 1 मोल आहे. मोल कन्सेप्ट लक्षात ठेवा. हा 2 मोल आहे. हा किती आहे? 1 मोल आहे. ठीक आहे. ओके, हा फॉर्म होतो असं सांगितलं. त्याचा काही संबंध नाही आहे. फक्त लिमिटिंग रिएजंट कुठला आहे ते ओळखायचं आहे. आणि आपल्याला एक्सेस रिएजंट गिवन काय आहे? हा 3 ग्रॅम गिवन आहे. हा सुद्धा 3 ग्रॅम गिवन आहे. तर मला सांगा, ओके, 1 मोल कार्बन म्हणजे किती? 12 ग्रॅम. 12 ग्रॅम रिक्वायर्ड्स हाऊ मच? 2 × 2 4 ग्रॅम. 12 ग्रॅम करेस्पॉन्ड्स टू 4 ग्रॅम. ठीक आहे. एक कुठला तरी घ्या. आता सपोज 3 ग्रॅम घेतला आपण कार्बन. 3 ग्रॅम करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच? किती लागतो? फाइंड आउट करू शकताय. किती लागतो बघा? 3 × 4 डिवायडेड बाय 12 इज इक्वल टू, ठीक आहे, 12 डिवायडेड बाय 12 1 ग्रॅम. ठीक आहे ना? ओके, 3 ग्रॅमसाठी ओके हायड्रोजन किती लागतो? 1 ग्रॅम लागतो. समजलं का? ओके, म्हणजे हायड्रोजन काय आहे इथं? एक्सेस आहे. 12 ग्रॅमसाठी ओके किती लागतो? 4 लागतो. 4 ग्रॅम लागतो. पण 3 ग्रॅमसाठी किती? 1 ग्रॅम लागतो. मग गिवन किती आहे? तर 3 ग्रॅम आहे. दिलाय किती हायड्रोजन? 3 ग्रॅम दिलेला आहे. हायड्रोजन एक्सेस झाला आणि कार्बन काय झालं? मग लिमिटिंग झालं. मग कार्बन काय होतो? कंप्लीट कंज्यूम होतो आणि एक्सेसमध्ये कोण राहतो? हायड्रोजन राहतो. समजलं का? ठीक आहे. 1 ग्रॅम सोबत रिॲक्ट होतो तो. मग रिमेनिंग जे 2 ग्रॅम्स आहेत ओके ते 2 ग्रॅम्स काय असणार आहेत? एक्सेस असणार आहेत.
त्याला असं पण फाइंड आउट करू शकताय तुम्ही. ओके, हाऊ? हायड्रोजन घेऊ शकताय तुम्ही. ओके, 4 ग्राम ओके हायड्रोजन करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच? 12 ग्राम कार्बन. ठीक आहे. देन 3 ग्राम हायड्रोजन करेस्पॉन्ड्स टू हाऊ मच कार्बन? 3 into 12 divided by 4. ठीक आहे ना. ओके, 4 3 इज इक्वल टू 9 ग्रॅम. म्हणजे काय की कार्बन किती रिक्वायर्ड आहे? 9 ग्रॅम रिक्वायर्ड आहे. कितीसाठी? 3 ग्रॅमसाठी. 4 ग्रॅमसाठी 12 ग्रॅम आहे, तर 3 ग्रॅमसाठी किती? 9 ग्रॅम रिक्वायर्ड आहे. मग ह्याच्यावरनं तुम्ही लिमिटिंग रिएजंट आणि एक्सेस रिएजंट काय करू शकता? फाइंड आउट करू शकताय. मग काय करतात? तुम्हाला ॲटॉमिक मास ऑफ ओके रिॲक्टंट देतात. करेक्ट ना. ओके, आणि लिमिटिंग रिएजंट आणि एक्सेस रिएजंट ओळखा असं म्हणतात. ओके, त्याच्यामुळे खूप केअरफुली करा हे. येते लक्षात? ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखीन आपण काही प्रॉब्लेम स्टडी करूया. ओके, बरेच पॉईंट्स मी मेन्शन केलं आज. त्याच्यामध्ये ॲटॉमिक मास असेल, मॉलिक्युलर मास असेल, युनिफाईड ॲटॉमिक मास असेल, करेक्ट. त्याच्यानंतर मोल कन्सेप्ट असेल, इक्वॅलंट मास असेल, ओके, स्टॅक्योमेट्री असेल. ओके, येस, महत्त्वाचे पॉईंट्स डिस्कस केलं आपण. आणि हे रिव्हिजन आहे वळण, आणि थोडंसं फास्टच होणार. सगळ्याच गोष्टी इथं क्लिअर होत नाहीत. आलं लक्षात? ओके, ज्याच्या महत्त्वाच्या गोष्टींवरती फोकस करायचं आहे तुम्हाला, ओके, त्या गोष्टी आपण डिस्कस केलं. आता आणखीन एक लेक्चर आपण स्पेंड करूया याच्यावरती, जिथे की आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे ना. ओके, टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.